तर नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यामध्ये सीबीआयची चौकशी वेगाने सुरू आणि सीबीआयने या प्रकरणी नेमकं काय केलं आपण समजून घेऊया। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये सीबीआयची चौकशी मोठ्या प्रमाणात केली जाते। कोणते धागेदोऱ्यातून समोर येत आहे तर सीबीआय कडून काही विद्यार्थ्यांची आता चौकशी केली जाते। सीबीआय कडून या प्रकरणात आता सखोल चौकशी केली जाते। काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवलं असल्याची माहिती समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या तपासाला आता चांगलाच वेग आलेला दिसतोय। सीबीआयने डॉक्टर आणि काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पुण्यात बोलवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर पुण्यातून नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरती प्राध्यापिकेसह आणखीन दोघांना अटक करण्यात आलेली आणि या पेपर फुटीच्या मुद्द्यावरती पुण्यामध्ये NSUI ने मॉडर्न कॉलेज बाहेर आंदोलन केलंय। तर शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनीही आंदोलन केलेलं आहे। पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तर नांदेड नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये आणि छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे। नांदेड शहरातील वर्कशॉप कॉर्नर या ठिकाणी छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या फोटोला शाई फासून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। शिक्षणाचा खासगी कोचिंग क्लासेसने बाजार भरवल्याचा आरोप या संघटनेने केला आहे। तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट वैद्यकीय परीक्षेत हा सगळा प्रचंड गैरव्यवहार झाला आणि या घोटाळ्यामुळे संपूर्ण देशात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट बघायला मिळते। या घोटाळ्याच्या नैराश्यातून 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। ही आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने ही केलेली हत्या आहे आणि यामुळे घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवरती तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। अनेकांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार घोळत आहेत। या लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांच्या आयुष्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न या साऱ्या हरामखोर लोकांनी केलेला आहे। त्यामुळं केवळ भ्रष्टाचाराचा आरोप करून यांना आत टाकून चालणार नाही, तर 4 विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर नीट पेपर फुटी प्रकरणातून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत। संजय राऊतांनी टीका केलेली आहे। काय नेमकं झालं आपण बघूया। नीटच्या जाळ्यामध्ये सर्व भाजपाचेच लोक आहेत असं संजय राऊत म्हणतात। नीटच्या जाळ्यामध्ये सगळे जे लोक आहेत ते भाजपाशी संबंधित असल्याचे म्हणतात। अटकेतील सगळे लोक भाजपाशी संबंधित आहेत असा मोठा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। अटकेतील सगळे लोक भाजपाशी संबंधित आहेत आणि याशिवाय इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही असंही राऊत म्हणालेत। तसंच सगळ्या शैक्षणिक संस्था या भाजपाच्या ताब्यात आहेत। तसंच UPSC, नीट तसंच CET आणि विद्यापीठ आहेत तिकडे भाजपाचीच माणसं आहेत। त्यामुळे नीट पेपर फुटीला भाजप जबाबदार आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। हे सगळे नीटमध्ये नीटच्या जाळी निर्माण झाली आहे। नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत। हे उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही। सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठ असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे।